नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 8वीचा विज्ञान, ज्याच्यामधील 17वा लेसन मानवनिर्मित पदार्थ. विद्यार्थी मित्रांनो, आता मानवनिर्मित पदार्थांमध्ये आपण थर्माकोल, प्लास्टिक आणि काचेविषयी माहिती जाणून घेत आहोत. आता हा 5वा सेशन आहे. याच्यापूर्वी प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर कशा प्रकारे केला जातो किंवा प्लास्टिक आणि थर्माकोल याच्यापासून पर्यावरणाला कशा प्रकारे ऱ्हास होतो याच्याविषयी आपण जाणून घेतलेला आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की काचेची निर्मिती करताना फेनिशियन व्यापाऱ्यांनी कशा प्रकारे ऍक्सिडेंटली याचा शोध घेतला की चुनखडी किंवा वाळू यांच्या मिश्रणामुळे ते जेवण करत असताना एक पारदर्शक पदार्थ तयार झाला, तो म्हणजे काच होता. आणि त्याच्यानंतर काचेची डिस्कवरी झाल्यानंतर काचेचा उपयोग आपण मोठ्या प्रमाणावर सर्व ठिकाणी करताना आपण पाहतो. आपल्या घरामध्ये सुद्धा प्लास्टिकच्या बरोबरीने आपण काचेचे पदार्थ म्हणजे काचेच्या काही गोष्टी वापरत असतो. जसं की आपण सरबत पिण्यासाठी वापरलेली ग्लासेस किंवा चहा पिण्यासाठी वापरलेली गेलेली ग्लासेस असतील किंवा खिडकीची तावदानं असतील किंवा इतर कोणतेही पदार्थ, आपल्या बल्ब किंवा ट्यूब जे असतात त्याच्या बाहेर सुद्धा काचेचं आवरण असतं. अशा प्रकारे काचेचे बरेचसे पदार्थ आपण आपल्या दैनंदिन जीवनात पाहत असतो. विद्यार्थी मित्रांनो, या काचेचे काही गुणधर्म पाहिले की काचेला आपण उष्णता दिल्यानंतर त्याला थोडी ती मृदू होते, नरम होते आणि त्याला आपण योग्य तो आकार देऊ शकतो. त्याचप्रमाणे काच ही विद्युत सुवाहक नाही, त्यातून विद्युतधारा वाहू शकत नाही. त्याचप्रमाणे उष्णतेला सुद्धा ती रोध करते. तर अशा प्रकारे बऱ्याच ठिकाणी आपण काचेचा उपयोग बघितलेला आहे. काच अतिउष्ण काच जी आहे त्याच्यावर थंड पाणी टाकल्यास ती तडकते, म्हणजे हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. काच ही ठिसूळ असते परंतु ती कठीण सुद्धा असते, याच्याविषयी सुद्धा आपण जाणून घेतलेलं आहे. आणि आता शेवटच्या सेशन मध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत की वेगवेगळ्या प्रकारच्या काच कोणत्या आहेत आणि त्यांचा वापर कशा प्रकारे केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, चला पाहूया मानवनिर्मित पदार्थामध्ये शेवटचा सेशन आणि म्हणजेच 5वा सेशन, ज्याच्यामध्ये आपण काचेचे प्रकार आणि काचेचे उपयोग पाहणार आहोत. बघा, काचेचे प्रकार व उपयोग. पहिली बघूया आपण सिलिका काच. सिलिकाचा वापर करून तयार केलेली ही ग्लास तयार केली जाते. सिलिका काचेपासून तयार केलेल्या वस्तू उष्णतेमुळे अत्यल्प प्रसरण पावतात, म्हणजे फार थोड्या प्रमाणावर त्यांचं प्रसारण एक्सपान्शन होत असतं. आम्लारीचा त्यावर काहीही परिणाम होत नाही, म्हणजे ऍसिड किंवा बेसचा अशा प्रकारच्या काचेवर कोणताही परिणाम होत नाही. आणि म्हणून प्रयोगशाळेतील काचेच्या वस्तू तयार करण्यासाठी सिलिका काच वापरली जाते. बघा, प्रयोगशाळेमध्ये जनरली आपण ऍसिड आणि बेसचा वापर करत असतो आणि याचा ऍसिड आणि बेसचा सिलिका काचवर कोणताही परिणाम होत नाही आणि म्हणून त्याची विविध प्रकारची आपण उपकरणं वापरत असतो. आता पुढे बघा, बोरोसिलिकेट काच. वाळू, सोडा, बोरिक ऑक्साईड. आता बोरोसिलिकेट नावामध्ये आपल्याला बोरिक ऑक्साईड दिसतंय बघा, आणि अॅल्युमिनियम ऑक्साईड यांचे मिश्रण वितळवून बोरोसिलिकेट काच तयार केली जाते. विद्यार्थी मित्रांनो, एक घटक लक्षात ठेवा, कारण एमसीक्यूज मध्ये आपल्याला अशा प्रकारचे घटक विचारले जाऊ शकतात की बोरोसिलिकेट काच मध्ये वाळू, सोडा, बोरिक ऑक्साईड आणि अॅल्युमिनियम ऑक्साईड यांचे मिश्रण वितळवून बोरोसिलिकेट काच तयार केलेली आहे. औषधांवर या काचेचा परिणाम होत नाही, म्हणजे इथे जे मेडिसिन्स आपण वापरतो बघा, बरेचसे जे खोकल्याचे औषध असतील किंवा डोळ्यात टाकायचं औषध असेल किंवा कानात टाकायचं औषध असेल, यांच्या ज्या बॉटल्स किंवा कफ किंवा इतर कोणत्याही गोष्टीच्या ज्या औषधं असतील त्यांच्यामध्ये काचेचा वापर केला जातो. तर औषधांवर या काचेचा कोणताही परिणाम होत नाही आणि म्हणून औषध निर्मिती उद्योगांमध्ये औषधं ठेवण्यासाठी बोरोसिलिकेट काचेपासून तयार केलेल्या बाटल्या वापरतात. सिलिका ग्लास पुढे वापरतात तर प्रयोगशाळेमध्ये, कारण आम्ल आणि आम्लारींचा कोणताही परिणाम होत नाही. बोरोसिलिकेट ग्लासवर औषधांचा काही परिणाम होत नाही, म्हणून औषध निर्मिती उद्योगांमध्ये अशा प्रकारच्या काचेच्या बाटल्या वापरल्या जातात. तिसरी काच आहे अल्कली सिलिकेट काच. आता याच्यामध्ये वाळू आणि सोड्याचे मिश्रण तापवून, लक्षात ठेवा प्रत्येक ठिकाणी मिश्रण कोणाचं तापवलेलं आहे ते महत्वाचं आहे. वाळू आणि सोड्याचे मिश्रण तापवून अल्कली सिलिकेट काच तयार केली जाते. कोणत्या प्रकारे काच तयार केली जाते विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा काय कंटेंट आहेत त्याचे, तर वाळू आणि सोड्याचं मिश्रण. अल्कली सिलिकेट काच पाण्यात विद्राव्य असल्याने तिला जलकाच किंवा वॉटर ग्लास म्हणतात. ही पाण्यामध्ये विद्राव्य आहे आणि म्हणून तिला नाव दिलेलं आहे जलकाच किंवा वॉटर ग्लास. अशा प्रकारे ह्या 3 ग्लासेस आपण बघितल्या, सिलिका काच, बोरोसिलिकेट काच आणि अल्कली सिलिकेट काच. इथे बघा चौथ्या काचेचा प्रकार शिसेयुक्त काच. वाळू, सोडा, प्रत्येक ठिकाणी वाळू आहे कारण सिलिका असल्याशिवाय काच तयार होऊ शकत नाही. सोडा, चुनखडी आणि लेड ऑक्साईड म्हणजे PbO2 यांचे मिश्रण वितळवून शिसेयुक्त काच तयार केली जाते.
चकचकीत असल्यामुळे या काचेचा उपयोग विजेचे दिवे, आपण जे विजेचे दिवे बघतोय याच्यामध्ये शिसेयुक्त काच असते कारण ही चकचकीत असते, ट्यूबलाईट बनवण्यासाठी केला जातो. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, इथे आपण स्टडी करत असताना त्यांचं कंटेंट काय आहे आणि त्यांचा वापर कुठे केला जातो ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. आता बघा आपण प्रकाशीय काच पाचवी आपण बघतोय. वाळू, सोडा, चुनखडी, बेरियम ऑक्साईड इथे वापरलं जातं आणि बोरॉन यांच्या मिश्रणातून विद्यार्थी मित्रांनो ही प्रकाशीय काच तयार केली जाते. आता इथं वापर कुठे करतात तर चष्मे, दुर्बिणी, सूक्ष्मदर्शी म्हणजे मायक्रोस्कोप यांची भिंगे बनवण्यासाठी शुद्ध काचेची गरज असते आणि ती शुद्ध काचेची गरज म्हणजे प्रकाशीय काच ही वाळू, सोडा, चुनखडी, बेरियम आणि ऑक्साईड आणि बोरॉन यांच्या मिश्रणातून तयार केली जाते. पुढे बघा रंगीत काच. सोडा लाईम काच रंगहीन असते, म्हणजे सोडा लाईमची काच कशी रंग, त्याच्यावर रंग दिसत नाही. तिला विशिष्ट रंग येण्यासाठी काच तयार करताना मिश्रणात विशिष्ट धातूचे ऑक्साईड मिसळले जाते. म्हणजे सोडा लाईम काच जी आहे ती रंगहीन आहे, पारदर्शक आहे, परंतु हिला जर रंग द्यायचा असेल तर विशिष्ट धातू त्याच्यामध्ये वापरले जातात, विशिष्ट ऑक्साईड त्याच्यामध्ये वापरले जातात, धातू नव्हे तर धातूचे ऑक्साईड त्याच्यामध्ये वापरले जाते. उदाहरणार्थ निळसर हिरवी जर काच करायची असेल तर फेरस ऑक्साईड, लाल रंगाची काच मिळवण्यासाठी कॉपर ऑक्साईड अशा प्रकारचे ऑक्साईड त्याच्यामध्ये मिक्स केली जातात. त्यानंतर बघूया संस्कारित काच. काचेची उपयुक्तता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी त्याच्यावर काही विशिष्ट संस्कार केले जातात. त्यातूनच स्तरीत काच, प्रबलित काच म्हणजे रेनफोर्स्ड ग्लास, सपाट काच, प्लेन ग्लास, तंतुरूप काच म्हणजे फायबर ग्लास आणि फेन काच, अपारदर्शक काच अशा प्रकारे तयार केली जाते. म्हणजे अपारदर्शक काच संस्कार, त्याच्यावर काहीतरी संस्कार प्रोसेस करून अशा प्रकारची काच तयार केली जाते, ती अपारदर्शक सुद्धा असू शकते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण इथे पाहिलं की आधीच्या स्लाइड मध्ये आपण 3 प्रकार बघितले होते. आता चार प्रकार इथे बघत आहोत की शिसेयुक्त काच आहे, प्रकाशीय काच आहे, रंगीत काच आणि संस्कारित काच. आता प्रत्येक ठिकाणी त्यांचं कंटेंट काय काय आहे ते आपल्याला बघायचं आहे आणि त्याच्यानुसार काचेचे प्रकार पडलेले आपल्याला दिसतात. इथे पहा काचेचा पर्यावरणावर होणारा परिणाम. जसं आपण प्लास्टिक किंवा थर्मोकॉलचा परिणाम बघितला त्याचप्रमाणे काचेचा सुद्धा कोणता तरी परिणाम या पर्यावरणावर होत असतो. तो परिणाम कोणता आहे तो आपण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की काच तयार करताना मिश्रण 1500 अंश सेल्सिअस पर्यंत तापवावे लागते. म्हणजे त्याला तापमान कितीपर्यंत न्यायला लागतं तर 1500 डिग्री सेल्सिअस पर्यंत. यासाठी लागणाऱ्या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड असे हरितगृह वायू बाहेर टाकले जातात. आपल्याला माहित आहे या हरितगृह इफेक्ट बद्दल आपण पुढल्या इयत्तांमध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे काच तयार करताना आपल्याला टेम्परेचर किती न्यावं लागतं तर 1500 अंश सेल्सिअस. आपण काच तयार करण्याची प्रोसेस आधीच्या स्लाइड मध्ये पाहिलेली आहे. तर ह्याच्यामध्ये हे करत असताना त्याच्या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड असे हरितगृह वायू बाहेर टाकले जातात आणि त्याचा परिणाम पर्यावरणावर होत असतो म्हणजे एन्व्हायरमेंटवर होत असतो. काचेचे पुनर्चक्रीकरण चांगल्या प्रकारे होऊ शकते. ते केल्यास हा धोका टाळला जाऊ शकतो. म्हणजे ह्याचा आपण रियूज करू शकतो, रिसायकल करू शकतो आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचे धोके टाळण्यासाठी त्याचं रिसायक्लेशन म्हणजे पुनर्चक्रीकरण करणं खूप गरजेचं आहे. प्लास्टिक सारखा काच हा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो अविघटनशील असल्यामुळे काचेच्या टाकाऊ वस्तूंचे तुकडे पाण्याबरोबर जलाशयात वाहून गेल्यास तेथील अधिवासावर याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. म्हणजे काच आपल्याला लागली तर आपल्या शरीरातून रक्त येऊ शकतं. म्हणजे हे काचेचे अविघटनशील तुकडे जे आहेत ते गटारातून पाण्यातून वाहत जाऊन तिथे जो अधिवास आहे म्हणजे तिथे राहणाऱ्या लोकांवर त्याचा परिणाम होत असतो. त्यांचा पाय त्याच्यावर पडला तर पाय कापू शकतो. तसेच या तुकड्यांमुळे सांडपाण्याची गटारे तुंबून समस्या निर्माण होऊ शकतात. ज्याप्रमाणे प्लास्टिक चोकअप करतो त्याप्रमाणे काचेचे तुकडे सुद्धा गटारांना चोकअप करतात आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर सांडपाणी बाहेर येऊ शकतं आणि त्याच्यातून वेगळ्या प्रकारचे जीवजंतू आपल्या घरामध्ये गेलेल्या पाण्यातून पसरू शकतात. म्हणजे अशा प्रकारे काचेचा पर्यावरणावर परिणाम होत असतो. विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला माहिती मिळवायची बघा सूर्यप्रकाशामुळे अपघटन होऊ नये म्हणून काही विशिष्ट पदार्थ कोणत्या प्रकारच्या काचेच्या बाटलीमध्ये साठवतात. लक्षात घ्या आपण बघा ब्लॅक कलर किंवा चॉकलेटी कलरची काच आपण बघितलेली आहे. त्याच्यामध्ये सिल्वर कंटेंट असलेले पदार्थ ठेवले जातात. रस्ता अपघातामध्ये इजा होऊ नये म्हणून वाहनामध्ये कोणत्या प्रकारची काच वापरतात. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ही माहिती मिळवायची आहे. लक्षात घ्या ती बघा काच ऍक्सिडेंट झालं की त्या काचेचा चुरा होतो. ती काच आपल्या शरीराला लागू शकत नाही आणि इजा सुद्धा करत नाही. म्हणजे अशा प्रकारची काच ती असते. आता प्रयोगशाळेत वक्र नलिका तयार करण्याची कृती शिक्षकांच्या निरीक्षणाखाली करायची म्हणजे काचेला हिट दिली की ती थोडी ठिसूळ बनते
आणि तिला आपण हवा तसा आकार देऊ शकतो, परंतु अशा प्रकारचे एक्सपेरिमेंट करताना विद्यार्थी मित्रांनो आपल्या शिक्षकांचं मार्गदर्शन आणि त्यांचं निरीक्षण आपल्याला महत्वाचं आहे. तर अशा प्रकारचे प्रयोग तुम्ही स्वतःहून करायला जाऊ नका आणि कोणत्या तरी मार्गदर्शनाखाली अशा प्रकारचे प्रयोग तुम्ही करा. विद्यार्थी मित्रांनो इथे बघा तुम्हाला पिक्चर मध्ये काचेचे वेगवेगळे प्रकार दाखवलेत. बघा इथे बाटल्या दाखवलेल्या आहेत, चंचू पात्र आहेत किंवा बिकर आहेत, नरसाळी आहेत किंवा आपल्याला दिसत आहेत की शंकू पात्र सुद्धा आहेत आणि बाउल सुद्धा तयार केलेले आपल्याला काचेचे दिसत आहेत. काचेच्या कपामध्ये प्यायलेला चहा किंवा काचेच्या ग्लासमध्ये प्यायलेला चहा आपल्याला एवढा धोकादायक नाहीये आणि म्हणून अशा प्रकारच्या गोष्टींना आपण प्राधान्य दिलं पाहिजे आणि प्लास्टिक किंवा थर्माकोलचा वापर टाळून काचेच्या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजेत. विद्यार्थी मित्रांनो इथे बघा क्षेत्रभेट तुम्हाला आहे, म्हणजे फील्ड व्हिजिट आहे. तुमच्या परिसरातील प्लास्टिक काच निर्मिती करणाऱ्या कारखान्यात भेट देऊन निर्मिती प्रक्रियेबद्दल माहिती गोळा करायची आणि अहवाल तयार करायचा आहे. म्हणजे ही प्रोसेस फ्युचर मध्ये आपल्याला काही पर्यावरणावरील धोके किंवा चांगले काही यूज आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा माहिती देईल. तर विद्यार्थी मित्रांनो आपण या शेवटच्या सेशन मध्ये काय शिकलो? आपण जास्त करून या सेशन मध्ये काचेबद्दल पाहिलं. काचेचे काही गुणधर्म आहेत, काचेचे यूज आहेत, काच वेगळ्या प्रकारची 7-8 प्रकारची काच आपण बघितलेली आहे आणि ती कशा प्रकारे केली जाते ह्याच्याविषयी सुद्धा माहिती आपण इथे मिळवलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे या सेशन नंतर आपल्याला असं कळलं की मानवनिर्मित पदार्थांमध्ये प्लास्टिक किंवा थर्माकोल आपल्याला घातक आहे, परंतु काचेचा तेवढा घातक परिणाम आपल्यावर होत नाही आणि त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त लक्ष काचेच्या गोष्टी वापरण्याकडे दिलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो AS विद्यालय म्हणजे एनी टाइम एनीवेअर स्कूल हे असं ऑनलाईन एज्युकेशनल ऍप आहे ज्याच्या मार्फत आपण घर बसल्या 6वी ते 10वी पर्यंतच्या विविध विषयांचा जसं की सायन्स, सोशल सायन्स, मराठी, मॅथ्स, इंग्लिश, कम्प्युटर किंवा हिंदी असे विषय आपण घर बसल्या समजून घेऊ शकतो. आणि आजकालची शिक्षण पद्धती ही आकलन पद्धती आहे, म्हणजे याचा अर्थ आपल्याला अंडरस्टँडिंग काय आहे, त्याच्यावर आपण कोणत्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तर कशा प्रकारे लिहायला हवी याचं मार्गदर्शन सुद्धा आमच्या ऍप मार्फत आमचे तज्ञ शिक्षक आपल्याला देत असतात. आपण हे ऍप रजिस्टर केलेलं आहे. आपल्या इतर विद्यार्थी मित्रमैत्रिणींना ह्या ऍप बद्दल माहिती द्या, जेणेकरून त्यांनीही ऍप रजिस्टर केल्यानंतर चांगल्या प्रकारे मार्क्स त्यांना सुद्धा मिळतील आणि त्यांचंही भवितव्य उज्ज्वल होईल. धन्यवाद.